श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आषाढ शुक्ल प्रतिपदा म्हणजेच महाकवी कालिदास यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया महाकवी कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान याविषयी प्राध्यापिका भाग्यश्री भलवतकर यांचं भाषण. संस्कृत साहित्यातील मुकुटमणी असलेले आणि ज्याच्या साहित्याशिवाय संस्कृत साहित्याला पूर्णत्व येत नाही असा कविकुलगुरू कालिदास आणि संस्कृत साहित्य हे एक अतूट नातं आहे. कालिदासानं 2 खंडकाव्ये, 2 महाकाव्ये, 3 नाटकं लिहिली तरी कालिदासाचं मेघदूत, रघुवंशम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही श्राव्य दृश्य काव्य अधिक प्रसिद्ध आहेत. कालिदासानं कुठलंही एक काव्य निर्माण झालं असलं तरी तो कलाकवी म्हणून नक्कीच त्याला थोरवी या जगामध्ये मिळाली असते. कालिदासाच्या सप्तकलाकृतीतून असं एकही काव्य निवडायचं झालं तर कोणतं बरं निवडावं? आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्यातून असा एखादाच रंग निवडता येणं शक्य आहे का बरं? त्याचं सर्वच काव्य अप्रतिम आहे. आषाढस्य प्रथम दिवसे या मेघदूतातील ओवीवरून संपूर्ण भारतामध्ये कालिदास दिवस साजरा होतो. त्यामुळे आपण त्याच्या मेघदूताबद्दल प्रथमतः जाणून घेऊया. कालिदासाचे संस्कृत साहित्यातील योगदान खरोखर अनन्यसाधारण आहे. पण मेघदूत, रघुवंशम आणि अभिज्ञान शाकुंतलम या तिघांमधून मेघदूताचीच निवड लोक करतील. कारण कालिदास म्हणजे मेघदूत आणि मेघदूत म्हणजे कालिदास. अभिज्ञान शाकुंतल किंवा रघुवंशाची निवड केल्यास त्यातील पहिल्या भागाचं श्रेय अनुक्रमे महाभारताच्या आदिपर्वातील शाकुंतलोपाख्यानाला द्यावं लागेल. कारण शाकुंतलाची उभारणी त्या आख्यानावर आहे. रघुवंशाच्या बाबतीत ते रामायणाकडे जाऊ शकते आणि कालिदासाच्या अगोदर व्यास आणि वाल्मिकी त्या श्रेयावर आपला हक्क सांगतील. मूळ कथावस्तू परकीय असूनही त्यावरून स्वतःच्या प्रतिभेचे अव्याज मनोहर अशी कलाकृती निर्माण करण्याचं कौशल्य बाकी निखालसपणे कालिदासाचंच आहे. त्यात अर्थकलाकृती कितीही श्रेष्ठ असल्या तरी त्या मूलतः परोपजीवी आहेत. एकटे मेघदूत तेवढं स्वतंत्र प्रतिभानिर्मित काव्य आहे. तो आपल्या प्रियेकडे दूत पाठवण्याच्या मध्यवर्ती कल्पना मात्र कालिदासाला रामायणाच्या सुंदरकांडातून मिळाली असावी. सीता कुठं आहे निश्चित झाल्यावर तिचं कुशल समजण्याच्या इच्छेनं रामचंद्रानं हनुमानाला लंकेत पाठवलं आणि तिथे त्याला त्याची ओळख म्हणून मुद्रा हनुमंताने सीतेला दाखवली. त्यायोगे ही एक परीने रामचंद्राची परोक्ष भेट होती. वियोगात अशा प्रत्यक्ष भेटीचेही काही काळ यातना सौम्य होत असतात. एवढे आणि एवढ्यापुरते स्मरण कालिदासाने रामायणातून घेतले आहे. बाकी यक्षाने नूतन परिणित लावण्य संपन्न पत्नीशी असणारे स्वभाव सुलभ प्रेमसंबंध, त्या संबंधाचे सुख आखंड लुटण्याच्या नादात त्याच्या हातून नैसर्गिकपणे घडलेला प्रमाद, तो सहन न झाल्यानं संतप्त होऊन त्याच्या धनंजय स्वामी कुबेरानं शिक्षा म्हणून नागपूरजवळील रामगिरी पर्वतावर पाठवलं. त्यामुळे वर्षभर आपल्या नूतन पत्नीशी त्याचा झालेला वियोग कसेबसे व्यतीत केलेले 8 महिने एके दिवशी आषाढारंभी त्याला अचानक झालेलं मेघदर्शन, त्यामुळे उचंबून आलेली वियुक्त सखीची अनिवार्य आठवण, तिला पाहण्याची आणि भेटण्याची अमर्याद आतुरता, त्यापोटी तिच्या मनसंवाद साधण्याची झालेली उत्कट इच्छा, त्या उत्तरेकडे जायला निघालेल्या मेघराजाची अवचित झालेली भेट, त्याला दूत म्हणून वापर करण्याची साकारलेली कल्पना, हा सगळा भावकल्लोळ कवी प्रतिभाजनितच आहे. त्यामुळे मेघदूत हे फक्त कालिदासाचं काव्य ठरतं. ही त्या काव्याची पहिली अपूर्वाई आहे. आपल्या मेघाला दूत म्हणून पाठवण्याची कल्पनाच फक्त कालिदासाला सुचली. मेघ हा वस्तुतः धूमज्योतिः सलिल मरुताम सन्निपातः असतो. त्याबद्दलचे त्याचे भान जागृत आहे. आपल्या प्रिय व्यक्तीवर आपलं कितीही प्रेम असलं आणि तिला भेटण्याची किंवा निरोप पाठवण्याचा उत्कट इच्छा कितीही बलवत्तर असली तरी अशी काम्य संवेदनशील असणाऱ्या मानवी व्यक्तीकडूनच होऊ शकतात याचेही त्याला जाणीव होती. प्रेम व्याकुळ माणसं चेतन आणि अचेतन याच्यातील भेद आवेगाच्या भरात विसरून गेलेली असतात. कामार्ता ही प्रकृती कृपणः चेतन अचेतनेषु, यक्षाच्या कृत्याचे हे समर्थन देणारी गरज वाटणं हेही उद्बोधक आहे. एखाद्याकडून काम करवून घेण्याच असल्यास त्याची करावी लागणारी खुशामत मनुष्य स्वभावाला धरूनच आहे. त्याप्रमाणे यक्ष तो मेघ पुष्कावर्तक प्रलयकालीन मेघाच्या वंशामध्ये जन्मल्याबद्दल त्याचा गौरव करतो. त्याला
कुटजाची फुलं अर्पण करतो आणि कामासाठी नियुक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या हृदयाला पाझर फुटण्याच्या उद्देशानं त्याला कुबेराच्या शापामुळे आपली झालेली दुर्दशा सांगतो. पत्नीवियोगाच्या मानसिक तडफडीतून मुक्त होण्याचा उपायही त्याच्या कानावर घालतो आणि हळूच त्याला आपल्या उद्देशाचे अनुकूल करून घेतो. आपले सक्तीने लादलेले काम पार पाडण्याचे त्याचे मनोबल वाढावे, त्याची उमेद शेवटपर्यंत प्रफुल्लित राहावी, यासाठी रामगिरी ते अलका या प्रवासाचं मार्गदर्शन करण्याच्या निमित्तानं वाटेत भेटणाऱ्या रम्य स्थळांचं तो हृदयंगम वर्णनही करतो. जे ऐकून त्या स्थळांना प्रत्येक जाऊन भेट देण्याची त्याची उत्कंठा जागृत होईल असं बहारदार व रोमांचक चित्रण त्याच्यासमोर फुलवतो. यक्ष मेघाला आपल्या थेट घरापर्यंतचं मार्गदर्शन करतो. घराचे त्याच कोंदणासहित तपशीलवार वर्णन करतो. घरातील कष्टाने दिवस कंठणाऱ्या विरहिणीचे यथातथ्य चित्र डोळ्यासमोर उभे करतो आणि मग आपले मनोगत तिच्या कानी घालण्यासाठी त्याच्याजवळ निवेदन करतो. आपली विनवणी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल आणि आपले काम शेवटपर्यंत यशस्वीपणे निभावून न्यावे यासाठी शेवटी त्याला शुभेच्छाही देतो. सरहृदयी रसिकांना हे काव्य खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध करून सोडतं. मेघदूत हे विरह काव्य आहे. विप्रलंब शृंगाराची चित्र सर्वत्र आढळतात. त्याऐवजी या काव्यात मेघमार्गातील रमणीय स्थळांचं चित्रण अतिशय अलंकारप्रचूर, शृंगाररसपूर्ण रीतीने केले आहे. ते वाचून मेघाला होणार नाही इतका आनंद वाचकांना होतो. त्या आनंदामुळे तो यक्षाच्या उद्विग्न मनस्थितीला समरस होऊ शकत नाही. दुसरे, यक्षाच्या विरहाचे 8 महिने संपले आणि आता 4च महिने उरले आहेत. याचा अर्थ शापाचा अस्त होण्याचा काळ आता फार लांब नसून जवळच आहे. अशा वेळी मन शांत, सहनशील तरी होते किंवा जवळ आलेल्या भेटीच्या उत्कंठेने उतावीळ तरी होते. यक्षाचे मन उतावीळ झाले आहे. त्यामुळे अगदी व्याकुळ झाल्यासारखा तो वागत असेल तर नवल नाही. त्याच वर्षागमनाच्या मेघदर्शनात भर पडली. एरवी माणूस चांगला सुखासमाधानात असला तरी मेघदर्शनानं त्याची वृत्ती सैरभैर होऊन जाते. खरं म्हणजे ग्रीष्माच्या दाहकतेनंतर कुणालाही मेघाकडे पाहून आनंदच वाटतो. त्यामुळे होणारे जीवाचे हालही कमी होतील, शांत शांत वाटू लागेल म्हणून तो आश्वस्त व्हायला पाहिजे. याऐवजी यक्षाने व्याकुळता वाढली आहे. यक्षाची विरही अवस्था असल्यामुळे असे होणे स्वाभाविक असले तरी सखीच्या सहवासात सुद्धा मेघावलोकनाबरोबर संवेदनशील मनाची अशी अवस्था होणे टळत नसते. मानवी मनाचे हे एक अजब रसायन आहे. एरवी शाकुंतलाच्या 5व्या अंकात दुष्यंताला का अकारण हुरहुर लागावी, त्यावेळी तर त्याला काहीच कमी नव्हतं. त्याच्या अंतःपुरात हंसपदिका, वसुमती यासारख्या प्रेमळ लावण्यवती होत्या. तरीही त्याचे मन अन्यथा वृत्ती झाले. ते कसे का व्हावे याचं कारण उलगडेना. तेव्हा त्याच्या मनस्थितीचं तो वर्णन करतो. रम्य आणि वीक्ष मधुराश्च निशम्य शब्दान पर्युत्सुको भवती यत् सुखिनोपि जंतुः. मनाला इच्छेविरुद्ध गुंतवून ठेवणारे लोकोत्तर सौंदर्य आढळले किंवा कानावर श्रुती धन्य व्हावात असे नाद लाघव पडले तर सुखात असणाऱ्या माणसाचेही मन पर्युत्सक होऊन जाते. का व्हावं? दुष्यंतानं त्याचं स्पष्टीकरण केलं. तच्चैतसा स्मरतीः नूनं बोधं पूर्वं भावस्थिराणी जनंतातर सौदराणी. ज्यावेळी अशा मनस्थितीचा थांग पत्ताच लागत नाही त्यावेळी आपण अभूतपूर्व मनात जन्मजन्मांतरीच्या हळूवार आठवणी गोळा होत असतात. दुष्यंताचं म्हणणं खरं आहे. सुंदर वस्तू पाहिल्यावर किंवा हृदयंगम संगीत ऐकल्यावर एक अकारण विषण्णता मनात दाटून येते. कदाचित अत्याधिक आनंदाची तृप्ती झाल्यामुळेही असं वाटत असेल. यक्षाच्या अवस्थेचं कारण उघड होतं. आपल्या दूरस्थ प्रियेची त्याला विलक्षण आठवण झाली. तिच्या तात्काळ भेटीची अनावळ उत्कंठा त्याच्या मनात उसळून आली. पण भेटीचं काय, दर्शनाची सुद्धा शक्यता नव्हती. अशावेळी आपल्या सखीकडे वेड लावणाऱ्या मनस्थितीत त्याला सुदैवाने त्याचा नजरेस मेघ पडला. तोही उत्तरेकडे जाणारा होता. कदाचित हिमालयापर्यंत जाईल. कैलास पर्वताच्या मांडीवर पहुडलेल्या अलका नगरीतही तो जाऊन येईल. माझ्याशी त्याची भेट होईल एवढी तरी वार्ता त्याच्या प्रियेच्या कानी घालता येईल. या एका कल्पनेसरशी त्याचं मन हुरळून गेलं. माणसे दिवसेंदिवस पाहिलेली मनोराज्य प्रत्यक्षात उतरल्यासारखीच भ्रांत चित्त होतात. आता धूर, उजेड, पाणी आणि वारा यांचा सन्निपात असलेल्या मेघाशी आपल्याला बोलता येणं शक्य नाही. याच्या माणसासारखे आपलं बोलता
ऐकता येणं किंवा समजणं शक्य नाही. आपली मनोअवस्था जाणून घेणं तर त्याहून शक्य नाही. अशा चंचल ढगाजवळ आपण काय निरोप सांगणार आणि तो कसा ऐकून घेणार? रामगिरी ते अलकानगरी हे अंतर थोडं का आहे? मेघ तिथपर्यंत पोहोचू शकेल का? मध्येच येणाऱ्या एखाद्या छोट्या प्रदेशावर कृपा करण्यासाठी तो बरसून जाणार, पूर्णपणे रिक्त होणार. अशा केवळ आश्वासनं देणाऱ्या पांढऱ्या मेघाकडून कोणतीही अपेक्षा करणं कितपत शहाणपणाचं ठरेल बरं? कदाचित उत्तर दिशेच्या वाटेवर वाऱ्याच्या अचानक दांडगाईमुळे त्याला निरुपायाने आपली दिशाही बदलावी लागणार. इतकंच करून तो अलकानगरीपर्यंत पोहोचलाच तर आभाळातून सर्व गावांवर गडगडणार. तो आपल्यासाठीच इथपर्यंत आलेला आहे हे बिचाऱ्या यक्षपत्नीला कसं बरं कळणार? व्यावहारिक शहाणपण असणाऱ्या जगाच्या दृष्टीने हा साराच वेडेपणाचा प्रकार निश्चितच आहे. यक्षाच्या ठिकाणी तर तो आहेच आहे, पण मेघदूतामध्ये रंगवलेल्या सर्व काही घडून आलं यावर विश्वास ठेवणाऱ्या वाचकांच्या दृष्टीने तो अधिक वेडेपणा आहे. म्हणूनच तर मेघदूत काव्याबद्दल तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न उत्पन्न होतात. त्याचा रास्त उत्तरे मिळण्यासाठी अभिनिवेशात एकमेकांवर मात केलेले समाधान मिरवीत असतो. खरं म्हणजे संपूर्ण मेघदूत हे एक विरहार्थ मनाचं एक भावूक मनोराज्य आहे. मेघाच्या निमित्तानं कालिदासानं आपल्या विरंगुळ्यासाठी निर्माण केलेलं ते एक रम्य स्वप्नरंजन आहे. वाकाटक साम्राज्याचा अधिपती द्वितीय प्रवरसेन ह्याच्याशी विक्रमादित्य चंद्रगुप्ताची कन्या प्रभावती गुप्ता हिचा विवाह झाला. तिच्या राजकुमाराच्या राज्यशास्त्राचं शिक्षण देण्याच्या निमित्तानं द्वितीय चंद्रगुप्तानं कालिदासाला उज्जैन विदर्भात पाठवलं होतं. त्यावेळी वाकाटकाची मुख्य राजधानी नंदीवर्धन येथे होती. 1 वर्षभर कालिदास त्या निमित्ताने विदर्भात राहिला. नंदीवर्धनाचे थोडे पुढे रामगिरी हे रम्य स्थळ आहे. तिथे वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र येऊन गेले होते. तेथील जलाशय जनकतनयेच्या स्नानानं पवित्र झालं होतं. उज्जैनीमधील आपल्या प्रियेचा विरह 8 महिने सोसल्यानंतर आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला मेघदर्शन झालं. त्यामुळे अस्वस्थ चित्त होऊन प्रियेचे आपल्या कुशल कळवण्याची कल्पना कालिदासाच्या प्रतिभेला स्फुरली. त्यातून जगाला मेघदूत या अजरामर काव्याचा लाभ झाला. प्रवरसेन आणि प्रभावती यांचा विवाह मंगलाच्या वेळी कालिदासाने विदर्भ आणि विदिशा येथील राजघराण्याचे राजकीय सौंदर्य दृढ करण्यात झालेल्या मालविका आणि अग्निमित्र यांच्या विवाह कथेवर मालविका अग्निमित्र नावाच्या पहिली कलाकृती साकारली. कालिदासाची ही औचित्यपूर्ण क्लुप्ती अनुभवून पहिल्या विवाह सोहळ्यात जमलेल्या सर्वांनाच निश्चित आनंद कौतुक वाटलं असणार. प्रभावती गुप्ताला पहिले अपत्य झाले त्यावेळी कुमारसंभव नावाच्या महाकाव्याचा जन्म झाला असावा आणि स्वतःची विरहवेदना व्यक्त करण्याच्या उद्देशानं मेघदूताची निर्मिती झाली असेल तर त्यात काही अस्वाभाविकच नाही. पृथ्वीवर स्वर्गाचे दैदिप्यमान साजशृंगार चढवण्याची मनीषा प्रत्येक जातिवंत कवीच्या मनात नित्यच निनादत असते. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या संगमाचं स्वप्न कालिदासाच्या प्रतिभेनं पुन्हा पुन्हा पाहिलं आणि रंगवलं. मेघदूतातील पूर्वमेघ पृथ्वीवर आणि उत्तरमेघ स्वर्गात विहार करतो. स्वर्ग अद्यापपर्यंत कोणी पाहिला नाही, कोणी पाहणारही नाही, तरी कविप्रतिभेला तो परत परत पाहावासा वाटतो. आपल्या कल्पनेने तो रंगवावासा वाटतो. मेघदूतातील मेघाप्रमाणे सर्वच प्रतिभावंतसुद्धा अलकेचेच अखंड प्रवासी असतात, नाही का? आपल्या कलाकृतीनं ते अपरिचित अशी सृष्टी निर्माण करतात. त्यांच्याद्वारे सगळ्यांनाच आनंद होतात. आपल्या ऐहिक आयुष्यातील प्रासंगिक दुःखाचा विसर पडण्याचं मनोबळ देतात. त्यामुळे सगळी मळगळ निघून जाऊन जीवनाला नव्या उमेदीने समोर जाण्यानं ते प्रवृत्त होऊ शकतात. मेघदूतातील यक्ष, यक्षपत्नी, मेघ, प्रवासात भेटणारी स्थळं, उत्तर मेघातील वियुक्त वल्लभेची भेट ही सर्व रूपे खुद्द कालिदासाचीच आहे. रामगिरी आश्रमाच्या बाहेर पावसाळी ढगाकडे पाहत असताना सुरू झालेला या कवीच्याच मनात खेळ आहे. ढगांशी यक्षाने झालेले संभाषण एकतर्फी आहे, त्यामुळे तो कवीने साधलेला आत्मसंवाद ठरतो. त्यामुळे मेघदूतातील यक्ष अशा वेड्यासारखा का वागला आणि मेघाने पर्वत शिखराशी वप्रक्रीडा करीत असताना आपली जागा एवढीशीही सोडलेली नाही, तरीही वाचकांच्या त्याच्यासोबत हिमालयापर्यंतची यात्रा करून आल्याचा अनुभव मिळतो. ही सगळी कविप्रतिभेचीच किमया आहे. यक्ष आपल्या प्रियतमेच्या वियोगदुःखाने तडपडतो आहे. आपला हा तडफडाट आपल्या प्रियतमेच्या कानी जावा ही त्याची तळमळ आहे आणि त्यामुळेच हे काम तातडीने करण्यास योग्य अशा मेघावर त्याने दूतकर्म सोपवले आहे. वारा आणि मेघाचे वाहन केल्यामुळे त्याचा वेग अतिशय जलद आहे. त्यामुळे तो लगबगीने जाऊन तिच्या भेटीचा वृत्तांत लागोलाग यक्षाला सांगू शकतो, पण त्याऐवजी यक्षच त्याला थांबवून घेत आहे.
अलकेच्या वाटेवर प्रत्येक स्थळाचे चित्ताकर्षक वर्णन करीत आहे. मेघाला या प्रत्येक स्थळाचं सौंदर्य व वैशिष्ट्य अनुभवण्याचा मोह व्हावा अशी प्रलोभने स्वतः यक्षच मेघासमोर उभी करतो. उज्जैनी हे काही वाटेवरचं नगर नव्हतं, तरीसुद्धा वक्रः पंथः यद्यपि भवतः असं सांगून तोच मेघाला वाकडी वाट करून उज्जैनीला जाण्याला प्रवृत्त करीत आहे. पूर्व मेघातील 65 श्लोकांपैकी तब्बल 12 श्लोक एकट्या उज्जैनी वर्णनामध्ये खर्ची घातली आहेत. मेघ अलकानगरीला पोचला तरी यक्षाने त्याला घाई करण्याला सांगावं ना, पण त्याऐवजी अलकानगरीचं, आपल्या घराचं, विरहाने व्याकुळ झालेल्या पत्नीचं वर्णन केलं. शेवटच्या 12 श्लोकात तेवढे आपला निरोप सांगण्याचं भान त्याला झाले आहे. तो सांगेपर्यंत 109 श्लोकातील वर्णनांचा खोळंबा स्वतः यक्षच करीत आहे. त्यामुळे त्याच्या विरह उत्कटतेबद्दल, प्रियेच्या पोहोचवण्याच्या निरोपाबद्दल, कळकळीबद्दल जरा शंका निर्माण होते. दुसरा आक्षेप त्याचा विप्रलंब शृंगाराबद्दल आहे. रामगिरी सोडल्यानंतर एकूण 64 श्लोकांपैकी वर्णनं मेघदूतात आली आहे. त्या प्रत्येक ठिकाणी केलेल्या प्रतिमा संभोग शृंगारसूचकच आहेत. कुठे शुभ्र वर्णाच्या बलाका त्याच्या गळ्यात पडतात, त्याच्या श्यामल पंथांमध्ये विलसतात, कुठे वयोचित विलासांबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या ग्रामीण स्त्रिया आपले भुरभुरणारे केस सावरीत आशेने लालसेने त्याच्याकडे बघतात. एखाद्या पर्वताच्या उतरणीवर आमरायांनी पिकलेल्या आंब्यांनी लदबदलेल्या असतील तिथे मेघ पोचताच की त्या पर्वताच्या पृथ्वीवर उभार स्तनांची शोभा प्राप्त होते. वेत्रवती नदीच्या पात्रांमध्ये जललहरी पाहून अल्लड बालिकांच्या भुवया उडवण्याची त्याला आठवण होते. नीचगिरीमधल्या गुहा पण्यांगांसोबत केलेल्या विलासांची तेथील नागरिकांच्या उद्दाम यौवनाची आठवण देतात. उज्जैनीच्या महाकाल मंदिरामध्ये सुद्धा वारांगणांचे नृत्य त्याला नेमके आठवते. अपरात्री आपल्या प्रियकराकडे जाणाऱ्या अभयसारिका त्याच्या डोळ्यांसमोर दिसू लागतात. एखाद्या नदीच्या पात्रामध्ये उसळणाऱ्या लाटांमुळे निर्माण होणारे बोवळे त्याला प्रमदांच्या खोल नाभीप्रमाणे आठवण करून देतात. सिंधू नदीचा कृशपणा त्याला सहवासाने नाहीसा करण्याचे तो मेघाला उघड आवाहन करतो. अगदी कैलासावर पोचल्यावर सुद्धा शेजारीच पर्वताच्या वाट्यावरील डोळ्यांची तमा न बाळगता अवखळपणाने शंकराच्या डोक्यावरील जटा पकडणाऱ्या गंगेच्या खटाळ चित्र त्याने उभं केले आहे. सर्वत्र शृंगार लालसा मिथुनांचे चित्र त्यात आढळतात. शृंगार रसाचे वर्णन ठिकठिकाणी त्याने उभं केले आहे. अपवाद फक्त देवगिरीचाच, कारण तिथे कार्तिकेयाचं अधिष्ठान आहे. त्यामुळे यक्षाला उपायच उरला नाही, कारण कार्तिकेयाला स्त्रीदर्शन वर्ज्य असतं. कालिदासांच्या सर्वच कलाकृती मनोवेदनक आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा आहे. पण मेघदूत अगदी लहान खंडकाव्य असूनही संपूर्ण जगात अजरामर आहे. अनेक विदेशी कवींनी कालिदासाच्या या मेघदूताचं अनुकरण करून दूतकाव्याची रचना केली आहे आणि अनेक भाषांमध्ये भाषांतरं देखील केली आहेत. वास्तविक संस्कृत साहित्यात कालिदासाच्या या सर्व कलाकृतीचे संस्कृत साहित्यातील योगदान अनन्यसाधारण असले तरी मेघदूत हे हृदयंगम काव्य आहे. मैत्रिणींनो, आत्ताच आपण महाकवी कालिदास यांच्या जन्मदिवसानिमित्त महाकवी कालिदास यांचं संस्कृत साहित्यातील योगदान याविषयी प्राध्यापिका भाग्यश्री भलवतकर यांचं भाषण ऐकलंत. आषाढ महिन्यात बाई जिव्हा आतुरला, आषाढ महिन्यात बाई जिव्हा आतुरला, जिव्हा आतुरला निघाले विठ्ठल भेटीला, जिव्हा आतुरला निघाले विठ्ठल भेटीला, आषाढ महिन्यात. मैत्रिणींनो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया आषाढ महिन्याचं महात्म्य याविषयी प्राध्यापिका भाग्यश्री भलवतकर यांचं भाषण. भारतीय सभ्यता आणि संस्कृती ही अतिप्राचीन असून तिचे वेगळेपण देखील आहे. भारतीय कालगणना, महिने, ऋतू, सणवार आणि भारतीय संस्कृतीचा घनिष्ठ संबंध आहे. तो अर्थातच अर्थकारण, मानवी जीवन, ऋतुचर्या, आरोग्य याच्याशी निगडित आहे. आज आपण आषाढ महिन्याचं महत्त्व जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण सर्वप्रथम कालगणना कशी सुरू झाली त्याचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. काळाचं मापन करण्याच्या पद्धतीला कालगणना असं म्हणतात. हे एक शास्त्र असून इंग्रजीतील क्रॉनॉलॉजी व इरा या 2 शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झाली आहे. कालगणनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 9 प्रकार आहेत. चीनी कालगणना, इजिप्तमधील कालगणना,
बिब्लिओलिनिया व ॲसिरिया या संस्कृतीमधील कालगणना, ज्यू कालगणना, ग्रीक कालगणना, रोमन कालगणना, मध्य अमेरिकेतील कालगणना, ख्रिस्ती कालगणना आणि भारतीय कालगणना. भारतीय कालगणना कशी सुरू झाली, केव्हापासून होती? वैदिक काळामध्ये अहोरात्र, पक्ष, चंद्रमास, ऋतू, नक्षत्रे यांचे तत्कालीन लोकांना चांगलं ज्ञान होते. एवढंच नव्हे तर सौरमास व चांद्रमास यांचा मेळ घालण्यासाठी लागणाऱ्या अधिक मासाचेही आकलन झाले होते. भारतामध्ये कालगणनेचे वैविध्य दिसते. भारतात गेल्या 2500 वर्षामध्ये 5-25 कालगणना उत्पन्न झाल्या. त्यापैकी काही शुद्ध भारतीय, काही परकीय आणि काही मिश्र स्वरूपात आहे. सध्या भारतामध्ये आपण इंग्रजी महिने विचारात घेतो. हिंदू कॅलेंडरनुसार एका वर्षामध्ये 12 महिने असतात. या 12 महिन्यांना 12 मास असं म्हटलं जातं. एका महिन्यातील एका दिवसाला तिथी असे म्हटले जाते. एक दिवस म्हणजे एक तिथी आणि एका दिवसामध्ये 24 तास असतात. महिन्याची गणना सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीनुसार होत असते. चंद्राच्या कमी अधिक होण्याच्या स्थितीवरून एका महिन्याचे 2 भागांमध्ये विभाजन केले जाते. एका भागांमध्ये 15 दिवस असतात. त्याला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असं देखील म्हणतात. मराठी महिन्यांची नावं आपण जाणून घेऊयात. मराठी महिने असे आहेत: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. मराठी महिन्यांमध्ये 4थ्या नंबरचा आषाढ महिना आहे. आषाढ महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार जून व जुलै महिन्यात येतो. या महिन्यात पावसाळ्याचे आगमन होते. या महिन्यात महत्त्वपूर्ण सण म्हणजे गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी आणि कालिदास दिवस. चैत्रादी मासातला 4था व ग्रीष्म ऋतूतला 2रा आषाढ महिना, याला शुची असेही दुसरे नाव आहे. या मासाच्या पौर्णिमेस किंवा तिच्या आगेमागे पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र असते. मासाला आषाढ अशी संज्ञा प्राप्त झाली आहे. या मासात सूर्याचे कर्क संक्रमण होते. येथूनच दक्षिणायन सुरू होते. कर्क संक्रमणाच्या वेळी श्राद्ध करावं असं देखील सांगितलं आहे. आषाढं मेकभक्तस्य स्वेत्वा मासम आतंद्रियतः बहुधान्य बहुधनो बहुपुत्राश्च जायते. आषाढ महिन्यामध्ये एकभुक्त करून निरलस राहावं असं सांगितलं आहे. म्हणजे आषाढ महिन्यामध्ये एकदा जेवावं. याचा महिमा सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की कारण ज्यांना खूप धनधान्य हवं आहे, चांगली घरामध्ये समृद्धी हवी आहे, तर त्यांनी एकभुक्त व्हावं. अर्थात जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाळा असतो. त्यामुळे आयुर्वेदशास्त्रानुसार मानवाची अग्नी मंद झाली असते. त्यामुळे उपवास देखील सुचवले आहे. आणि मला असं वाटतं त्याच्या मागचं हे शास्त्र आहे की आपण एकभुक्त राहावं. उपान उद्गलम छत्रम लवणा मलकानि चह आषाढे वामनप्रीत्य वातव्यानी स्तुः भस्तिस्तः. आता आषाढ महिन्यामध्ये वामनाच्या प्रीतीसाठी पादत्राणं, छत्री, मिठातले आवळे हे भक्तिपूर्वे दान करावं असं देखील सांगितलेलं आहे. याशिवाय आषाढ शुद्ध द्वितीयेला पुष्य नक्षत्रयुक्त असेल तर त्या दिवशी कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचा रथोत्सव करावा. षष्टीला उपवास व सप्तमीला सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रात असला तर त्या दिवशी सूर्याची वैवस्वत या नावानं पूजा करायला सांगितलेली आहे. आता आषाढी यात्रा ही आषाढ महिन्यामध्ये येते आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. शुद्ध दशमी ते कृष्ण प्रतिपदा एवढा हा यात्रेचा कालावधी आहे. पंढरपूरवासी विठ्ठलाला गजर करीत संपूर्ण महाराष्ट्रातनं वारकरी पायी वारीला जातात. दशमीला सकाळी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं प्रारंभ होतो आणि अनुक्रमे सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. या एकादशीला वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि पांडुरंगाचे दर्शन झाले की रात्री हरिनामाचा जागर करतात. या दिवशी विष्णू 4 महिने शयनासाठी जातात म्हणून याला शयनी एकादशी
देखील असे म्हणतात. विठ्ठलाची स्तुती करणारी आरती सर्वश्रुत आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येते, साधुजन येते, चंद्रभागे तेरे स्नान ये करती. दर्शन होळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासे नामदेव भावे ओवाळीते. अशी विठ्ठलाची स्तुती केलेली आहे. यावेळी अनेक प्रकारचे सुंदर अभंग म्हणण्याचे देखील प्रथा आहे. वारकरी वारीमध्ये जातात त्यावेळेला ते म्हणतात, विठूचा गजर करी हरिनामाचा गोंधळ घातला, वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी खेळ मांडला. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. असा वारकरी विठ्ठलाचं नाव घेत पंढरपूर अगदी दुमदुमून टाकतात. दुसऱ्या दिवशी कृष्ण प्रतिपदेला श्री विठ्ठल मंदिरात महाद्वार काला होतो. वारकरी संप्रदायात या काल्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या काल्याबद्दल म्हणतात, आता हेची जेऊ सेवे घेऊ शिदोरी, हरिनामाचे खिचडी काला प्रेम मोहिले साधने, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरसा आवडी, तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना. काल्याचे दुसरं महत्त्व हे जीव ब्रह्म ऐक्य अर्थात जीवनाचं अंतिम साध्य होय. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, उठी उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरी सघडे, खळा पडार रोकडे, नेत्री अश्रुचिया धारा, कोठे रोमांच शरीरा, तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला. अर्थात अहंकार नष्ट करून जीवशिवाचं ऐक्य प्रतिपादन करण्याचा उद्देश खरं या काल्याच्या मागे आहे. कृष्ण एकादशीला लाखो विठ्ठल भक्त वैष्णव आषाढी अमावस्येला जातात. या महिन्यामध्ये वेगवेगळे व्रत केले जाते. त्यात प्रामुख्याने दीपपूजा, शयनाष्टमीला महिषासुरमर्दिनीची पूजा, दशमीला वरलक्ष्मी व्रत, एकादशीला उपवास, पौर्णिमेला अन्नदान, कृष्णाष्टमीला विनायक पूजा इत्यादी कृत्ये केली जातात. आषाढ महिन्यात जर समजा अधिक मास जर समजा आला तर कोकिळा व्रत देखील करावं असं सांगितलेलं आहे. आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशी, जिला आपण शयनी एकादशी म्हणून विख्यात आहे, त्या दिवशी लक्षावधी विठ्ठल भक्त वारकरी पंढरपुरी पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होतात. अन्य वैष्णव पुण्यक्षेत्रातही भक्तांची गर्दी होते. या दिवशी चातुर्मासाला प्रारंभ होतो. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. कृष्ण एकादशीला कामिका हे नाव असून या दिवशीही लाखो विठ्ठल भक्त विष्णूचे दर्शन घेतात. आषाढी अमावस्येला दिव्याची अवस म्हणतात. त्या दिवशी दीपपूजा करतात. काही ठिकाणी बैलपोळाही साजरा होतो. आषाढ महिन्याचं आपण सांस्कृतिक महत्त्व जाणून घेऊया. ते म्हणजे पंढरपूरची यात्रा. याला शयनी एकादशी म्हणतात किंवा महाएकादशी असं देखील म्हणतात. या चातुर्मासाला याच महिन्यात प्रारंभ होतो. याच महिन्यात गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपूजा देखील केली जाते. आषाढी पौर्णिमेला व्यासपूजा करण्याची प्रथा फार जुनी आहे. असं म्हणतात की चंद्र हा मेघाने वेढलेला असतो आषाढ महिन्यामध्ये आणि गुरु हा देखील नेहमी शिष्याने वेढलेला असावा असा याचा भावार्थ आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा या दिवशी साजरी केली जाते. महाभारताचे रचनाकार व्यासांचा हा जन्मदिवस म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. याला व्यासपौर्णिमा म्हणतात. संत कबीरदास गुरुचा महिमा सांगताना म्हणतात की गुरुबिन ज्ञान न उपजे, गुरुबिन मिलैन मोश, गुरुबिन लखैन सत्य को हो, गुरुबिन मिटैन दोष. यातून कबीर असं म्हणतात की गुरुशिवाय ज्ञान मिळवणं अशक्यच आहे. याशिवाय या महिन्यामध्ये वल्लभाचार्य, तुलसीदास, नामदेव, सावतामाळी यांच्या पुण्यतिथी आणि श्री गुलाबराव महाराज यांची जयंती हे सर्व पुण्यदिवस आषाढ महिन्यामध्येच येतात. आषाढ महिन्याचा आणखी एक विशेष म्हणजे कालिदास दिवस हा आषाढ महिन्यात साजरा केला जातो. खरं तर पावसाची चाहूल लागली, आकाशामध्ये भरगच्च मेघाची दाटे दिसली की संपूर्ण विश्वाला मोहिनी घालणाऱ्या कालिदासाच्या मेघदूताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आषाढ आणि कृषी. अत्यंत आतुरतेने पावसाची वाट पाहणारा बळीराजा याच आषाढ महिन्यामध्ये खूप आनंदी होतो. कारण उत्तम पाऊस झाला तर उभा पिकाचं स्वप्न तो रंगवतो. आणि मला वाटतं याच कृषी व्यवसायावर संपूर्ण देशाचं अर्थकारण देखील ठरतं. संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आषाढातच पाऊस चांगला पडला की खूप आनंदी होतो.
विठ्ठल वाघाचे काया मातीत मातीत टिफन चालते या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असा हा आषाढ महिना अत्यंत समृद्ध, मानवी मनाला हुरहुर राहणारा व लावणारा, शेतकऱ्याला आनंद देणारा असा आगळा वेगळा महिना म्हणजे आषाढ. मैत्रिणींनो, आत्ताच आपण आषाढ महिन्याचं महात्म्य याविषयी प्राध्यापिका भाग्यश्री भलवतकर यांचं भाषण ऐकलंत. पंढरपूरचा विठोबा राजा, पंढरपूरचा विठोबा राजा, राणी रुक्माबाई माझी विठाई, माझी विठाई, पंढरीची आई माझी विठाई, माझी विठाई, पंढरीची आई. पंढरपूरचा विठोबा राजा, पंढरपूरचा विठोबा राजा, राणी रखुमाबाई माझी विठाई, माझी विठाई, पंढरीची आई माझी विठाई, माझी विठाई, पंढरीची आई. श्रोते हो, मैत्रिणींनो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात